नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महाफास्ट न्यूज 100। वेषांतर करून आणि नाव बदलून दिल्लीत गेल्याचा आरोप खोटा। अजित पवारांकडून आरोपांचं खंडन। वेश बदलून दिल्लीत गेलो असेल तर संसदेने तपासावं, पवारांचं वक्तव्य। वेषांतराचा आरोप सिद्ध झाला तर मी राजकारण सोडेन, अजित पवारांचं वक्तव्य। तर आरोप सिद्ध नाही केले तर राजकीय संन्यास घ्या, आरोप करणाऱ्यांनी अजित पवारांचं आव्हान। जय मालुकार अजित पवार गटात येणार होता। मनसेतून अजितदादा गटात येणार असल्यानं मालुकारवर दबाव आणला। जय मालुकारच्या मृत्यूवरून अमोल मिटकरींचे मनसे नेत्यांवर गंभीर आरोप। वाचाळवीरांची संख्या जास्त वाढली। मिटकरींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया। अमोल मिटकरींच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक। मुंबईत येताना सांगून ये तुझा मानखुर्दमध्ये समाचार घेणार। मानखुर्दमध्ये मनसेचा अमोल मिटकरी यांना बॅनरमधून इशारा। मुंबई ठाण्यात लोकसभा निवडणुकीत संथ गतीने मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप। मुंबई उपनगर ठाण्याचा अहवाल आयोगाकडे सादर। ठाकरेंवर कारवाईबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात, सूत्रांची माहिती। माझ्या घरावर ईडी कधीही छापा टाकू शकते, ईडीतील सूत्रांनी मला सांगितलं। दोघांपैकी एकाला माझं संसदेतील भाषण आवडलं नाही, भाषणामुळेच माझ्यावर कारवाई होऊ शकते, राहुल गांधींचा खळबळजनक दावा। सरकारविरोधात बोलतोय म्हणून आमच्यावर हल्ले होऊ शकतात, राहुल गांधींचा आम्हाला पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागेल, संजय राऊतांचा आरोप। राज्यात घटनाबाह्य सरकार, गुंडगिरीला पोषणारं सरकार। राज्यातील गुंडगिरीचं नियंत्रण दिल्ली, गुजरातमधून होतंय। मिटकरी आव्हाडांवर झालेल्या हल्ल्यावरून राऊतांची टीका। राहुल गांधींना काँग्रेसचेच लोक चक्रव्यूहात अडकवत आहेत, घोटाळे केले तर ईडी येईलच। राहुल गांधींनी केलेल्या ईडी पथकाच्या कारवाईच्या वक्तव्यानंतर शिरसाट यांची टीका। सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी महायुतीची चर्चा। सिटिंग जागांवर मेरिटने पुढे असलेल्या उमेदवारांनाही संधी मिळेल। महायुतीमधील जागा वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया। सर्व पक्षांआधी महायुतीच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर होईल। तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा, तेच उमेदवार जाहीर करतील। जागा वाटपावर उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीप्रकरणी पुणे कोर्टाकडून जरांगेंविरोधातील अटक वॉरंट रद्द। बोलताना काळजी घेण्याची कोर्टाकडून जरांगेंना समज। येवल्यात भुजबळांविरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याची शक्यता। दत्ता आव्हाड यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांच्या आधीपासूनच पक्ष फोडणं, लोकांना पाडणं अशी रणनीती शरद पवारांकडून। अजितदादा आणि आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो। शरद पवारांनी आता घरफोडीचा कार्यक्रम सुरू केलाय, धर्मराव बाबा आत्राम यांची टीका। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींना मतदारसंघात विरोध। एका बैठकीत स्थानिकांनी सिद्दीकींच्या हातातून माईक हिसकावला। मतदारसंघातील नागरिकांचा झिशान सिद्दीकींवर आरोप। मनसे पुणे शहरातील 8 ही विधानसभा मतदारसंघ लढवणार। राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार। 60,000 महिलांना बसण्यासाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सिल्लोडला जाताना ठिकठिकाणी स्वागत। महिलांच्या हस्ते औक्षण आणि 300 किलोचा हार घालून स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज होणारी पोलीस भरती रद्द। मनुष्यबळाचं कारण देत पोलीस भरती प्रक्रिया स्थगित। लाडकी बहीण योजनेसाठी सर्व बाबींचा अभ्यास केला। राज्यातील तिजोरीवर किती भार येईल याचा आढावा घेतलाय। लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अजित पवारांची माहिती। राज ठाकरे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। राज्यातील विविध प्रश्नांवर करणार चर्चा। नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी विचारे हायकोर्टात। एका गुन्ह्यात दोषी असतानाही म्हस्केंनी निवडणूक लढवली, राजन विचारेंचा दावा। बावडा गावात इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा उघडली। विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटलांनी निवडणूक लढावी, कार्यकर्त्यांची मागणी। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन। बावडा परिसरात भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते 25 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन। पुण्याच्या उर्से टोल नाक्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर झळकले। पुणे दौऱ्यावर जाताना उद्धव ठाकरेंना दिसेल असे लावण्यात आले बॅनर। पुण्यात उद्या ठाकरे गटाचा मेळावा। उद्धव ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार। जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार। मेळाव्यात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी। संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार।
नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच व्यासपीठावर. चंद्रशेखर बावनकुळे यांचीही बैठकीला उपस्थिती. संभाजीराजे छत्रपतींवर एकेरी बोलणं हा राजघराण्याचा अपमान. संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. निवडणूक आल्यानं लाडकी बहीण आठवली. 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. नालासोपारा विधानसभा मतदारसंघावर भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा. लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलं मताधिक्य मिळाल्याने विधानसभेत हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची विधानसभा प्रमुख राजा नाईक यांची मागणी. नांदेड लोकसभेतून पराभूत झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांची लोहा कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू. नांदेडमध्ये बहीण भावाची लढत रंगण्याची शक्यता. साताऱ्यातील मायणी येथे हिम्मत देशमुख यांच्या घरी ईडीचे पथक. मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणासंबंधी हिम्मत देशमुखांचा सहभाग आहे की नाही याविषयी तपास सुरू. मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेलाय. मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची गरज. राज्य मागासवर्ग आयोगाचा उच्च न्यायालयात दावा. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून 4 सदस्यीय छाननी समिती स्थापन. समितीच्या शिफारसीनुसार संसदीय मंडळाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. पूजा खेडकरनं 12 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. यूपीएससीमधून पूजा खेडकरची कुणी मदत केली आहे का हे तपासा. पूजा खेडकर प्रकरणावर पटियाला हाऊस कोर्टाच्या सूचना. दिल्ली कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता. बंदुकीच्या धाकावर शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकरच्या जामिनावर आज निकाल. पुणे सत्र न्यायालय आणि आज जामिनावर निकाल देणार. मनोरमा खेडकर पूजा खेडकरची आई. अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयातून हॅकिंग करून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार. शासनाच्या वेबसाईटवरून 3 जणांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं उघड. पोर्श अपघात प्रकरणातील खटले जलद गतीने न्यायालयात चालवावे. न्यायालयाकडे मागणी करणार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मागणी. कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात होर्डिंग पडल्याची घटना. 4 ते 5 गाड्या होर्डिंग खाली अडकल्या. 2 जण जखमी झाल्याची माहिती. अंगणवाडी सेविकांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. मानधनवाढ व शासकीय दर्जा देण्याची मागणी. जळगावच्या ऐनपूर येथे फौजपूर प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. ऐनपूर गावात दारूबंदी करण्याची महिलांची मागणी. लालबाग परळमध्ये फेरीवाला विक्रेता संघाकडून उपोषण. महिनाभरापासून फेरीवाल्यांना बसू दिलं जात नसल्याने मराठी फेरीवाले आक्रमक. खासदार अनुराग ठाकूरांच्या निषेधार्थ काँग्रेसची चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत निदर्शनं. शिवानी वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आंदोलन. साताऱ्यातील पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर पाचगणी भागातील रस्त्यांची चाळण. ठाकरे गटाचं रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन. चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी. वर्ध्यात अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचं धरणं आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव येथे संत सावता महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा संपन्न. मंदिर परिसरात आकर्षक विविध रंगी विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट. चंद्रपुरातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची दयनीय अवस्था. डेंग्यू रुग्ण झालेले निवासी डॉक्टर्स आणि त्यांचे वसतिगृह वाऱ्यावर. अधिष्ठाता कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. मालेगावात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन. भाईंदरच्या उत्तन परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परिसरात साचलेल्या पाण्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. आरोग्याचाही धोका वाढला. राज्यभरातील 6 पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 4000 विद्यार्थी बेमुदत संपावर. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या विरोधात संप. लातूरमध्ये पशुवैद्यकांचं आंदोलन. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी रद्द करण्याची मागणी. राज्यभरातील 6 पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 4000 विद्यार्थी बेमुदत संपावर. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या विरोधात संप. पुण्याच्या खेड तालुक्यातील वाडा येथे ग्रामस्थ आणि सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा. नवी मुंबईच्या उरणमधील यशश्री शिंदेंच्या हत्येप्रकरणी मोर्चाचं आयोजन.
रत्नागिरीतील चिपळूणची बाजारपेठ आज कडकडीत बंद. यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरात ट्रकचा अपघात. अपघातात 26 टन कलरचं नुकसान. घटनेत कोणालाही दुखापत नाही. भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले. धरणातून 59,718 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हरफ्लो. 15 ते 20 दिवसांच्या संततधार पावसाने धरण तुडुंब. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले. 30 सेंटीमीटरने हे दरवाजे उघडले. नदीपात्रात 3,257 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. अमरावती शहराचा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाची हजेरी. या पावसामुळे शेतीच्या आंतरमशागतीची कामं खोळंबली. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम. 24 तासात 95 मिलीमीटर पावसाची नोंद. सलग 4थ्या दिवशी पाऊस कायम. इचलकरंजीतील शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पुलावरून जाताना कृष्णा नदीत ट्रॅक्टर वाहून गेला. ट्रॅक्टरमध्ये असलेले 8 जण वाहून गेल्याची माहिती. कास रस्त्यावर गणेश पिंडीजवळ 500 फूट खोल दरीत गाडी गेल्याने भीषण अपघात. अपघातात एकाचा मृत्यू. अपघात झालेल्या युवकाचा यवतेश्वर घाटामध्ये मस्ती करतानाचा व्हिडिओ व्हायरल. जळगावमधील मंगळ ग्रह मंदिर आणि मुक्ताई मंदिराचा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करण्याची विश्वासांसह भाविकांकडून मागणी. अमळनेरमध्ये स्वयंभू मूर्ती असलेलं जगातलं हे एकमेव मंगळ ग्रह मंदिर. हत्या करणाऱ्या आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा बुलढाण्यातील शेगाव बार असोसिएशनचा निर्णय. आरोपीचं वकीलपत्र कुणीही दाखल करणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मराठीतून भरलेले अर्ज बाद होणार नाही. बुलढाण्याच्या महिला आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. पारधी समाजाला विविध महसूल कागदपत्रांसाठी कराड तहसीलमध्ये विशेष कॅम्पचं आयोजन. रेशन कार्ड, रहिवासी दाखल झाल्यासह इतर 90 महसुली कागदपत्र देण्यात आले. महावितरणच्या समस्यांबाबत आमदार नितेश राणेंनी कणकवलीत अधिकारी आणि सरपंचांची बोलावली बैठक. बैठकीत महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त. खासदार अनिल बोंडेंच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या होर्डिंग्जवर बोंडेंचा हिंदू शेर असा उल्लेख. अमरावती शहरात बॅनर. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास कमी प्रतिसाद. लातूर महापालिकेकडून अनेक प्रभागातील सुविधा केंद्र बंद. योजनेसाठी अर्ज भरण्याचं मनपाचं आवाहन. बुलढाण्यात दिव्यांग नागरिकांचा एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा. दिव्यांग नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची आंदोलकांची मागणी. मागण्या मान्य झाल्या नाही तर 15 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा. अमरावतीत कोरोनाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण. 140 नमुन्यांपैकी 6 नमुने पॉझिटिव्ह. जिल्हा सामान्य रुग्णालयात 7 रोगाचे रुग्ण वाढले. एसटी महामंडळाला अच्छे दिन येण्यासाठी प्रयत्न केलेल्या कामगारांचा सन्मान. चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार. महामंडळाची आर्थिक स्थिती पुन्हा सुधारू लागली. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न. ठेवीदाराचे पैसे परत करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन करून दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आश्वासन. सोलापूरमध्ये 7 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली. माढा तालुक्यातून हजारो मराठा बांधव जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला जाणार. सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्धार. अमरावतीत कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया. राज्यातील पहिली सुरुवात अमरावतीत. 30 जागांकरता नियोजन भवनात मुलाखती. कल्याण ग्रामीण भागातील उंबरलीतील जागा सर्वेक्षणात शेतकऱ्यांचा कडाडून विरोध. हातात डिझेलने भरलेले कॅन घेत शेकडो शेतकऱ्यांचा गोंधळ. डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात केडीएमसी कर्मचाऱ्यासह 4 साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा. 41 लाख रुपये रोख आणि 4 सदनिका घेतल्याचा आरोप.